बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। खरं तर आता आपण बीडमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आहोत आणि या चौकामध्ये एक बॅनर आपल्याला दिसत आहे जे सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे। या बॅनरवरती भव्य मूक मोर्चा न्याय मिळालाच पाहिजे। खरं तर या सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांची हत्या म्हणजे माणुसकीची हत्या आहे असा आशय या बॅनरवरती लिहिलेला आहे। या मूक मोर्चाचा मार्ग पण याच्यामधून लिहिलेला आहे। याच्यामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते सुभाष रोडवरून अण्णाभाऊ साठे पुतळा आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मोर्चाचा मार्ग असणार आहे। खरं तर याच्यावरतीच परत काय प्रमुख मागण्या आहेत। खरं तर खंडणी प्रकरणी गुन्हा झालेल्या दाखल झालेल्या आरोपींना अटक करा। खंडणीतील आरोपी असलेले त्यांच्यावरती स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येचा कायदेशीररित्या गुन्हा दाखल करा आणि मस्साजोग या ठिकाणी कायमस्वरूपी पोलीस चौकी मंजूर करावी अशा ज्या प्रमुख मागण्या आहेत त्या प्रमुख मागण्या खरं तर त्यांनी या बॅनरवरती लिहिलेल्या आहेत। जो बॅनर जिथून मोर्चा निघणार आहे आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर जाणार आहे साधारण 2 किलोमीटरचं हे अंतर असणार आहे आणि आज या मोर्चाच्या अनुषंगानं बीड जिल्ह्यातील सर्व शाळा असतील किंवा दुकाने असतील हे बंद ठेवण्यात आलेली आहेत। एकंदरीतच हा मोर्चा खरं तर जी काही क्रूड अशी पद्धतीने हत्या झालेली आहे या हत्येचा हुंकार म्हणून जन आक्रोश म्हणून लोक आज रस्त्यावरती उतरणार आहेत आणि आम्हाला न्याय द्या अशी मागणी या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। कॅमेरामॅन अजय मोहिते सोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।